नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल तुमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय 5,500च्या दरावर आपण सर्वांनी सध्या विकायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीन. होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्या 5,500च्या दरावर आपण विकायला पाहिजे सोयाबीन. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक व सविस्तर उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आता सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 5,500च्या दरावर काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण करायला पाहिजे सोयाबीनची विक्री. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी 5,500च्या दरावर सोयाबीन विकायला पाहिजे का मग तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा, या व्हिडिओत मिळणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर. त्याच्यामुळे विनम्र विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो सध्याच्या कंडिशनला काही बाजार समित्यांमध्ये 5,500च्या वर पोहोचलाय तर काही बाजार समित्यांमध्ये हा जो बाजारभाव आहे तो लवकरच 5,500च्या वर पोहोचणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की 5,500च्या दरावर सोयाबीन पोहोचल्यानंतर तिथं आम्ही सोयाबीन विकायचं का मग 6,000च्या भावाची वाढ बघत थांबायचं. चला तर मग हा जो यक्ष प्रश्न याचं घेऊयात जाणून या ठिकाणी अचूक उत्तर. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड कायम आहे. तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की इथून पुढे ही तेजी कायम राहणार आहे. आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या वर्षीचा सोयाबीन, सोयातेल, सोयापेंडीचा शिल्लक साठा अजिबात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन तब्बल 30% घटण्याची शक्यता आहे आणि जे 90 ते 95 लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. शिवाय नॉन जीएम सोयापेंड असल्यामुळं आपल्या सोयापेंडीला खूप जबरदस्त मागणी आणि उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्यामुळे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पुढील 40 ते 45 दिवसात गॅरंटीनं 6,000ला गवसणी घालताना दिसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये यक्ष प्रश्न हा आहे की 5,500च्या दरावर आपण सोयाबीन विकावं की मग तेजीची वाढ बघत थांबावं. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याकडे सोयाबीन हे क्वांटिटीमध्ये असेल म्हणजे आपल्याकडे सोयाबीन 100 क्विंटल, 200 क्विंटल, 500 क्विंटल असं जर असेल तर आपण सर्वांनी काय करायचं, 5,500च्या वर सोयाबीनचा भाव पोहोचू द्यायचा. 5,700, 5,800च्या आसपास भाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री सुरू करायची. एकूण असणाऱ्या आपल्या स्टॉकपैकी 25% स्टॉक तिथं विकायचा आणि त्याच्यानंतर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला या पद्धतीनं हमखास होणार फायदा. पण ज्यांच्याकडे 20-25 क्विंटल सोयाबीन आहे त्यांच्यासाठी सल्ला की तुम्ही 6,000पर्यंत वाढ बघू शकतात. मग तिथं आपलं सगळं सोयाबीन एकदम विकलं तरी काय हरकत नाही, कारण सोयाबीनच्या भावात तेजीचा ट्रेंड कायम राहणार आहे.
पण शेवटी सोयाबीन हे आपलं आहे. आपण स्वतंत्र आहात निर्णय घेण्यासाठी. आमचं काम आहे सल्ला देणं. तुमचं काम आहे विचार करून त्याच्यावरती अंमलबजावणी करणं म्हणजे निर्णय घेणं. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.